नमस्कार मंडळी. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या महा एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत. चौघही भावंड वारंडात उभी असतात. सारंगने ऋषिकेशला चहा दिलेला असतो. सर्वजण चहाचा आनंद घेत मस्त मस्ती करत असतात. शर्वरी आणि सौमित्र दोघं जण भांडत असतात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अरे तुम्हाला झाले काय नक्की. सौमित्र सांगतो की अरे दादा तुला माहितीये का, लहानपणी हिच्या गर्भाच्या काका कोणी हरवला होता याचा आरोप ती माझ्यावर करते. शर्वरी म्हणते की आरोप नाही करत आहे, मला माहितीये त्या दिवशी काय झालं. आणि मग ती ऋषिकेशला म्हणते की दादा माय लॉर्ड तुम्हाला तर सगळं काही माहितीये, थांबा मी तुम्हाला त्या दिवशीचा घटनाक्रम सांगते की तेव्हा नक्की काय झालं होतं ते. तर झालेलं असं की मी सारंग आणि आपण माय लॉर्ड म्हणजे ती ऋषिकेशला म्हणत असे आणि सारंग आपण सर्वजण गरबा खेळायला जाणार होतो. पण त्यावेळी मला ताप आल्यामुळे आईने मला जाण्यासाठी रोखलं होतं. त्यामुळे गरबा खेळायला आपण जाणार नव्हतो आणि मग आईने सगळ्यांच्या गरब्याच्या काठ्या काढून घेतल्या होत्या. सॉरी आणि त्या सगळ्या काठ्या आईने घेतल्या होत्या. सौमित्र म्हणतो की माय लॉर्ड मी आता बोलू का, आणि त्यातल्या 4 काठ्या माझ्या मैत्रिणीने म्हणजे या शर्वरीने हरवल्या होत्या. मग सारंग पुढे येतो आणि शर्वरीची बाजू घेत म्हणतो की माय लॉर्ड असं काही झालेलं नाहीये. त्या गरब्याच्या काठ्या त्या 4 गरब्याच्या काठ्या माझा मित्र सौमित्र याने हरवल्या. मग सौमित्रला म्हणतो की उगाच माझ्या वकील मैत्रिणीवर तुम्ही आळ घेऊ नका, माझी मैत्रीण कधी काठ्या हरवू शकत नाही, ती काठ्या हरवत नाही, ती फक्त काठ्या चोरते असं म्हटल्यावर शर्वरी सारंगला मारू लागते. ऋषिकेश म्हणतो की अरे तुम्हाला एक गोष्ट आठवते का, सगळ्या गरब्याच्या काठ्या हरवल्या होत्या तरी सुद्धा जेवढ्या गरब्याच्या काठ्या होत्या त्या आपण सगळ्यांनी एक वाटून घेतल्या होत्या आणि आपण एका काठीने सगळेजण गरबा खेळत होतो. सगळी जनता आपल्याकडे बघत होती. आणि मग जेव्हा आपण घरी आलो तेव्हा आईने विचारलं की बाहेर जाण्याची गरब्याला खेळायला जाण्याची आयडिया कोणाची होती. शर्वरी म्हणते की हो मला माहितीये माझी आयडिया होती, परंतु आपण एवढे सगळेजण चांगले भावंड आहोत की तुम्ही कोणीच माझं नाव घेतलं नाही. आणि म्हणतो की तेव्हा तुझं नाव घेतलं तर बरं झालं असतं, आम्ही फुकटचा मार्ग हल्लाय त्यावेळी. ऋषिकेश म्हणतो की बरोबर आहे तुमचं, पण तुम्हाला असं नाही वाटत का की एकीच आपली ताकद होती म्हणून. आता आपण सर्वजण सेटल झालो, प्रत्येकाचे लग्न झाले, एक विचार केला का की आपण भावंड म्हणून अजूनही एकत्रच आहोत. कितीतरी वादळ आली आणि कितीतरी वादळ गेली सुद्धा तरी सुद्धा आपण मात्र कधी झालो नाही. आणि आता गेल्या काही दिवसांपूर्वी कळलं की मी तुमचा सख्खा भाऊ नाहीच आहे. मग सौमित्र म्हणतो की दादा अरे त्या गोष्टी मी काहीच करत नाही पडत, सारंगने मला सगळं काही सांगितलं. आम्ही तुझ्याकडे हा विषय लागला नाही कारण आम्हाला सर्वांना ती गोष्ट मॅटरच करत नाही. आता अरे तू आमचा मोठा भाऊ आहेस आणि आमची सपोर्ट सिस्टम आहेस, तुला आमच्यापासून कोणी तोडू शकत नाही. शर्वरी म्हणते की आपण हे सगळं काय घेऊन बसले आणि काय विषय काढला तुम्ही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की शर्वरी आता परिस्थितीच तशी आली की आपल्याला एकी तुटायला लागली. माझ्याशी लग्न करून जानकी इतकी वर्ष आपल्या घरात राहते आणि ती माझ्यातलीच एक होऊन गेली. तुमचे सगळे प्रॉब्लेम सुख दुःख सगळं काही तिने सांभाळून घेतलं. माझ्यापेक्षा तुमच्या सर्वांची जास्त काळजी केली आणि ती फक्त तुमची बहीण नाही तर तुमची मैत्रीण झाली. पण आता मात्र घरातल्या सगळ्या गोष्टी बदलल्या आणि अख्खं घर तिच्या विरोधात होते. त्यांच्या या अवस्थेसाठी फक्त तिला जबाबदार ठरवलं जाते, परंतु माझी खात्री की तिने असं काहीच केलं नाहीये. खरं तर मला भीती वाटते की आता आपण मस्करी पोर्ट्रेट खेळलो, परंतु कोणीतरी आपल्याला चौघांसमोर विरोधात उभं करायला नकोय. हे बघा खरं काय आहे खोटं काय आहे हे नानाशुद्धीवर आल्यावर आपल्याला कळेल, परंतु तोपर्यंत आणि त्यानंतर सुद्धा आपल्यातली एकी कधीच तुटायला नको. म्हणते की दादा टेन्शन घेऊ नको, आपल्यातली एकी कधीच तुटणार नाही. पहिला प्रश्न जानकी वहिनीचा, तर माझा जानकी वहिनीवर पूर्ण विश्वास आहे. आणि सौमित्र दादा तुझा, त्यावर सौमित्र म्हणतो की हो माझाही जानकी वहिनीवर पूर्ण विश्वास आहे. ते दादा आम्ही कोर्टामध्ये गीतेवर हात ठेवून शपथ घेत असतो माझ्यासाठी जानकी वहिनी त्या गीतेप्रमाणे. तर कळत नाही की तिच्यावर डाऊट कसा काय घेतला जातो, ती कधीच असं वागू शकत नाही, काहीच करू शकत नाही असं ती. सारंग लगेच ऐश्वर्याची बाजू घेऊन सौमित्रला म्हणतो की म्हणजे दादा हे सगळं ऐश्वर्याने केलं असं म्हणायचं का तुला. ऋषिकेश म्हणतो की अरे सारंग आम्ही ऐश्वर्याचं कोणीच नाव घेत नाहीये. मग सारंग म्हणतो की अरे पण दादा पण मग असं कसं काय की सर्वजण ऐश्वर्याचं नाव घेतात. ऐश्वर्या सुद्धा असं का करेल, म्हणजे जेवढा विश्वास तुम्हाला जानकी वहिनीबद्दल वाटतो तेवढाच विश्वास मला ऐश्वर्याबद्दल वाटतो. कारण म्हणतो की पण जानकी वहिनी असं कधीच करू शकणार नाही. तेव्हापासून नानाची ही सिच्युएशन झाली तेव्हा जानकी वहिनी किती काही करते, निर्जळी उपवास ठेवला तिने, काही खातीच नाहीये, एवढं कोण कोणासाठी करतं. शर्वरी म्हणते की बघा आपापली मतं ही आपापल्या जवळ आहेत, परंतु कुठल्याही कारणाने आपल्यामध्ये दुरावा येता कामा नये. आई आपल्याला ओंडक्यांची गोष्ट सांगायची लक्षात आहे ना तुमच्या. एक ओंकार जर पाण्यात सोडला तर तो पाण्यात वाहून जातो, परंतु सगळे ओंडके एकत्र केले तर त्याचं तरफ बनतं आणि त्याच तरफावरनं आपल्याला अख्खा समुद्र पार करायचा आहे. सारंग म्हणतो की हो आपण सर्वजण एकत्र असू तर उसळणाऱ्या प्रत्येक लाटेला आपण उत्तर देऊ शकतो. शर्वरी म्हणते की हो यालाच तर म्हणतात एकी सबळ. आणि मग चौघही भावंड एकमेकांना हक करतात. ऐश्वर्या हे सर्व 14 भावांचं प्रेम बघत असते आणि म्हणते की बाई किती ते प्रेम, आता तुम्ही किती शब्द घ्या आणि किती काही करा, परंतु तुमचं एकीचं बळ तोडायला मी ऐश्वर्या पुरुषी आहे. आणि तुमच्या रामायणात मी महाभारत बघितलं ना तर माझं नाव ऐश्वर्याने सांगणार. तर मंडळी हा जो व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितलाय याचा अर्थ तुम्हाला मिळणार आहे एक सुंदर अशी साडी जिंकण्याचा मौका. त्यासाठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे. सोबतच व्हिडिओच्या लाईक बटनावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर मागच्या हप्त्यातील आपली विनर ठरली आहे स्मिता चौगल आणि त्यांना नाती मराठी तर्फे मिळाली आहे एक सुंदर पैठणी. तर मग वाट कसली बघताय, यावेळी साडी तुमची सुद्धा होऊ शकते. त्यासाठी लगेचच आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. बघूयात मग यावेळी साडी मिळवण्याचा मान कोण पटकवता येते. धन्यवाद. इकडे जानकी ही आजीला प्रसाद देते. आजीला प्रसाद दिल्यावर जानकीला चक्कर येते. आजी पटकन जानकीला पकडते आणि म्हणते की काय वगैरे, तर सुमित्रा सुद्धा येते आणि म्हणते की काय तर जानकी तुला चक्कर येते का. तेव्हा जानकी म्हणते की हो थोडीशी भूळ आली. मग लगेचच आजी जानकीला पाणी देत असते आणि म्हणते की तर पाणी पी पहिल्यांदा. नाही आजी माझा उपवास आहे, आज मी पाणी नाही पिऊ शकत. तेव्हा आजी म्हणते की अगं तो उपवास आवडे बाजूला तुला जर उभं राहता येत नाही, कसले उपवास करतेस. मी म्हणते आपल्याला झेपत नाही तर करावं तरी कशाला. आजी मोस्टली जानकीला पाणी देत असते, परंतु जानकी म्हणते की नाही नको मला नाही प्यायचं पाणी. सुमित्रा म्हणते की अगं जानकी अशी कशी करू, खायला प्यायला सुद्धा नाही म्हणते. तेव्हा जानकी म्हणते की हे निर्जळी व्रत आहे माझं आणि मी ते मनापासून करते. नानांना बळं होण्यासाठी मी काही करू शकते. मला माहिती आहे या व्रतामुळे माझी ताकद कमी झाली आहे, परंतु मला खात्री आहे की या व्रतामुळे नाना नक्कीच बरे होतील आणि मला तसं काय होणार आहे. तेव्हा आजी म्हणते की काय होणार म्हणजे नानांसाठी इतकं करायला जाऊ नको, नाही तर तुला स्वतःला त्रास होईल. जानकी म्हणते की चालेल मला माझ्या वडिलांसाठी माझ्या नानांसाठी मी कुठलाही त्रास सहन करू शकते. तर आई गुलाबदादा आले की त्यांना हा प्रसाद आणि त्यांच्यासाठी पण प्रसाद ठेवला. एक काम करते, देवी आईने हा जो कौल दिला आशीर्वाद दिलाय तो आशीर्वाद मी नानाच्या उशाखाली ठेवून येते. मग जानकी आता देवी आईने दिलेलं फुल देवी आईने दिलेला कौल आता नानाच्या उशाशी ठेवण्यासाठी नानांच्या रूममध्ये जात असते. तेव्हा ऐश्वर्याचा माणूस आता खिडकीत आलेला असतो. तर आता तिथे तर नानांच्या खोलीजवळ ऐश्वर्याचा माणूस आलेला असतो आणि त्याच्यात एक टोपली असते, त्या टोपलीमध्ये साप असतो. आता ती टोपली उघडून तो साप आता तो खोलीमध्ये सोडतो. ऐश्वर्या ही सगळी गंमत बघत असते, तिला खूपच आनंद होत असतो. आता तो माणूस त्याचं काम करून तिथून निघून गेलेला असतो. तर तो साप आता नानांच्या अंगावर येऊन बसलेला असतो
आणि त्यावेळी जानकी सुद्धा नानांच्या रूममध्ये येत असते. आता जानकीचं लक्ष त्या सापाकडे नसतं आणि ती नानांच्या उशाखाली ते फूल ठेवायला जाणार तेवढ्यातच तो साप आता जानकीच्या हाताला दंश करतो आणि मग जानकीला लगेच चक्कर येते. तो साप आता खिडकीमधून बाहेर निघून गेलेला असतो. जानकीला सापाने चावलंय ही गोष्ट ऋषिकेशला समजते, कारण ऋषिकेशने ती बघितलेली असते. ऋषिकेश लगेच जानकीला चावला येतो. जानकी आता चक्कर येऊन पडलेली असते. ऋषिकेश मोठ्याने ओरडल्यामुळे सर्वजण तिथे आलेले असतात आणि विचारत असतात की काय झालं. शर्वरी म्हणते की काय झालं दादा. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकीला साप चावलाय. मग सारू म्हणतो की साप कुठे गेलाय. तर मग ऋषिकेश सांगतो की तो साप खिडकीतून